नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी EPS 95 पेन्शन धारक असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। गेल्या अनेक वर्षापासून पेन्शन वाढीसाठी सुरू असलेल्या लढ्याला आता एक नवे वळण मिळाले आहे। 7,500 रुपये पेन्शन अधिक महागाई भत्ता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी यावर आज नेमकी काय स्थिती आहे, सरकारचा नवा प्रस्ताव काय आहे, हे सर्व आपण या 3 मिनिटात सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आंदोलनाची तीव्रता। देशभरातील लाखो पेन्शनधारक दिल्लीत रामलीला मैदानावर आणि विविध राज्यांच्या राजधानीत निदर्शने करत आहेत। कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय संघर्ष समिती आता सरकारवर अंतिम दबाव टाकत आहे। सरकारची भूमिका। कामगार मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पेन्शनच्या किमान रकमेत वाढ करण्याबाबत अर्थ मंत्रालयाशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे। महागाईचा विचार करता किमान पेन्शन 1,000 रुपयावरून वाढून ती 3,000 ते 7,500 या दरम्यान नेण्यावर विचार सुरू आहे। न्यायालयीन अपडेट काय आहेत? उच्च पेन्शनच्या पर्यायासाठी ज्यांनी अर्ज केले आहे त्यांच्या EPFO कडून पडताळणी प्रक्रियेला वेग आला आहे। तांत्रिक अडचणी दूर करून लवकरच पेन्शन वितरणाचे आदेश दिले जाऊ शकतात। पेन्शन धारकांच्या मागण्या काय आहेत हे पहा मित्रांनो। पेन्शन धारकांच्या मुख्य 4 मागण्या अजूनही कायम आहेत। किमान पेन्शन ही 7,500 रुपये प्लस PA मिळावी। पेन्शन धारकांना आणि त्यांच्या जोडीदाराला मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात। जे सभासद EPS 95 मध्ये समाविष्ट नाहीत त्यांनाही लाभ मिळावा। सर्वोच्च न्यायालयाच्या 4 नोव्हेंबर 2022 च्या निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी व्हावी। निष्कर्ष आणि आव्हान काय आहेत मित्रांनो, ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर आहे। पुढच्या काही दिवसात कॅबिनेट बैठकीत हा मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तुम्हाला काय वाटते? किमान पेन्शन किती असायला हवी? कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। अशाच ताज्या आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर पेन्शनधारक बांधवांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।